मी माझ्या हस्बंड नितीन दरगड यांच्याकरता एक गाणं सांगू इच्छिते। तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। तू ही धूप तू ही छाया, तू ही अपना पराया, तू ही धूप तू ही छाया, तू ही अपना पराया। और कुछ ना जानू बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। नमस्कार, मी कल्पना नितीन दरगड टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। माझ्या वडिलांचं नाव विजय कुमार, माझ्या आईचं नाव कमला, मला 2 बहिणी आहे सपना, अपर्णा व एक भाऊ आहे दर्शन। माझं शाळेचं नाव काकानी कन्या विद्यालय व माझं शिक्षण मी MSG कॉलेज मध्ये केलं। माझं एज्युकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं आहे। आज मी माझ्या आई वडिलांबद्दल तुम्हाला काही सांगू इच्छिते। माझी आई म्हणजे अन्नपूर्णा, तिच्याकडनं आम्ही स्वयंपाक कसं चांगलं स्वादिष्ट करायचं व आलेल्या पाहुण्यांचं कसं चांगलं पाहुणचार करू शकतो हे आम्ही आमच्या आईकडनं शिकलो। माझे वडील विजय नवलखा हे फार शिस्तप्रिय व त्यांच्याकडनं आम्ही शिकलो की लाईफमध्ये काम आपण कसं प्रामाणिकपणे करू शकतो व कसं पुढे जाऊ शकतो हे आम्ही आमच्या आई वडिलांकडनं शिकलो। त्यांनी आम्हाला फार चांगले संस्कार दिले, त्यामुळे आम्ही 4 भाऊ बहीण विविध क्षेत्रात चांगल्या प्रमाणे कार्यरत आहेत। माझं लग्न 4 मेला 2007 ला सोलापूरमध्ये नितीन दरगड यांच्याशी झाले। ते एक क्लॉथ मर्चंट आहे। माझ्या सासऱ्यांचं नाव श्री वल्लभजी दरगड व माझ्या सासूचं नाव धापूबाई दरगड। माझ्या सासू सासऱ्यांनी मला एकदम मुलीप्रमाणे प्रेम केलं। मला जीवनात पुढे जाण्यासाठी त्यांनी फार सपोर्ट केलं। त्यांनी मला कोणत्याही वस्तूला नाही म्हटलं नाही। आज आमच्या मारवाडी समाजात त्यांनी मला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी कसं पुढे जाऊ शकतो ह्याकरता कधीही नाही म्हटले नाही। माझं म्हणजे मी प्रेग्नेंट होती तेव्हाच माझ्या सासूचं निधन झालं, त्यामुळे मी कम्प्युटर इंजिनियर झाली असली तरीही मी जॉब करू शकत नव्हती, कारण माझ्या मुलांची जबाबदारी व माझ्या परिवाराची जबाबदारी माझ्यावर होती। म्हणून मी एक स्वतःचं शोरूम उभं केलं व त्याकरता माझ्या सासऱ्यांचं व माझ्या नवऱ्यांचं मला फार सपोर्ट होतं। मला जीवनात फार अडीअडचणी आल्या, पण मी कधीही न डगमगता लाईफमध्ये कसं पुढे जायचं हे शिकली। तसेच हे सर्व करत असताना मी माझ्या मुलांकडेही कधी दुर्लक्ष नाही केलं, त्यांना कसं चांगलं शिक्षण देता येईल ह्याच्याकडे बघितलं। माझी मुलगीचं नाव ऋषिका दरगड, ती आता 12th JEE इंजिनिअरिंग करणार आहे पुढे, व माझ्या मुलाचं नाव नैतिक दरगड। माझ्या मुलांना पण मी चांगलं शिक्षण दिलं। मी सावित्रीबाई फुलेंना फॉलो करते, त्यामुळे मी मानते की एक शिकलेली आई घराला कसं पुढे घेऊन जाऊ शकते, म्हणून मी माझ्या मुलांच्या शिक्षणाकरता नेहमी झटली। माझ्या मुलीला शाळेत ऑर्किड स्कूलमध्ये असताना आदर्श विद्यार्थिनीचं पुरस्कार भेटलं व अजूनही ती प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे। तिला गायनाचं, नृत्याचं आणि शिक्षणाचं सगळ्या गोष्टीचं फार आवड आहे। तसेच माझा मुलगा नैतिक हा सुद्धा फार अभ्यासात सुद्धा हुशार आहे आणि एक चांगला मुलगा आहे आणि तो पण पुढे त्याला कसं घेऊन जायचं याचा मी प्रयत्न करत आहे। मी 2012 मध्ये फलटण गल्ली इथे एक शोरूम ओपन केले, तेव्हा इथे मारवाडी लेडीज फार कमी होत्या की जे बिझनेस करणार, पण ह्याकरता माझ्या सासऱ्यांनी व माझ्या नवऱ्यांनी मला तुला काय करायचंय, तुझी काय इच्छा आहे हे नेहमी सांगितलं आणि त्याकरता काय चांगलं करता येईल ह्यांनी मला सांगितलं। माझी नवऱ्याची एकच इच्छा होती, तुला जे करायचं ते तू कर, फक्त आपलं घर आणि आपल्या परिवाराला सांभाळून तुला जे पुढे जाता येईल त्याच्याकरता त्यांनी मला फार चांगलं सपोर्ट केलं, फार प्रयत्न केला। मी बिझनेस करत असताना आपल्या सोलापूरमध्ये काय चालतं, काय पोशाख चालतं याचं सर्व स्टडी केलं व ते स्टडी करून मी मेट्रो सिटीमध्ये जाऊन शॉपिंग केलं व ते माल इथे आणून चांगल्या प्रकारे कसं विक्री करू शकते ह्याचं प्रयत्न केलं आणि कस्टमरला नेहमी मी खुश ठेवण्याचा प्रयत्न केलं। प्रत्येक स्त्रीला मी हे सांगू इच्छिते, जर तुम्हाला काय काम करायची इच्छा असेल तर तुमची मनाची इच्छा तुमच्या घरच्यांना सांगा
त्यांनी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार. आणि आज मी एक सांगू इच्छिते, तूफानों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. माझ्या लाईफमध्ये पण फार अप डाऊन आले. मी प्रेग्नेंट असतानाच माझी सासूंचं निधन झालं. पण आता ह्याच्यापुढे काय करायचं हे मी कधीच डाऊन नाही झाली. मी माझ्या मुलांना घेऊन शॉपिंगला गेली, मेट्रो सिटीमध्ये शॉपिंग केली. आमच्या शोरूमचं नाव आहे दरगड सारीज अँड ड्रेस मटेरियल. इथे विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल, सारीज, कुर्तीज भेटतात. आणि हे एक चांगलं सोलापूरमध्ये मला एकदम चांगलं स्कोप भेटलं. तसेच माझे पुण्याचे, मुंबईचे, बँगलोरचे पण फार चांगले कस्टमर्स आहे. इथले डिपार्टमेंटचे लोक, डॉक्टर, ऑफिसर सगळे लोक येऊन इथे शॉपिंग करतात आणि एकदम चांगलं स्कोप आहे माझ्या शोरूमला. तसेच हे सर्व करत असताना मला सामाजिक क्षेत्रात पण काम करायला फार आवडतं. आता सध्या मी इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेट हे वुमन ऑर्गनायझेशन आहे, ह्याची मी प्रेसिडेंट आहे. आणि ह्या क्लबमध्ये पण मी 200 प्रोजेक्ट्स केलेले आहे आणि अजूनही पुढे काय चांगलं करता येईल ते मी प्रयत्न करणार. हे सर्व करत असताना मला माझ्या दरगड परिवाराने फार ॲप्रिशिएट केलं. तसेच माझ्या समाजाने सुद्धा मला फार चांगलं ॲप्रिशिएट केलं. ह्या वर्षी माहेश्वरी प्रगती मंडळाने सुद्धा माझा सत्कार केलं. हे करत असताना आपल्या फॅमिलीचा आपला सपोर्ट भेटतोच, पण आपल्या काही फ्रेंड्स असतात, त्यांना आपण फिलिंग शेअर करत असतो. त्यांनी पण आपल्याला फार चांगले सपोर्ट करतात. पण मला माझ्या मैत्रिणींनी चांगली साथ दिली. त्याच्यातले काही मैत्रिणींचं मी तुम्हाला नाव सांगू इच्छिते. श्वेता, प्रांजल, तृप्ती, तेजल, प्रिया ह्यांनी सगळ्यांनी मला वेळोवेळी साथ दिली. तसेच मी विविध क्षेत्रात कार्यरत करण्याकरता पण मला माझ्या मैत्रिणींनी साथ दिली. त्याच्यातले काही नावं: श्वेता, रजनी, सीमा, सोनिया, काजल, कांचन, सीमा, आरती, प्रतिभा, सपना, सोनल, राखी, प्रेमा, पिंकी हे अशा माझ्या भरपूर मैत्रिणी आहे. त्यांचं मी वेळेअभावी नाव घेऊ शकत नाही, पण ह्यांनी मला वेळोवेळी साथ दिली. तसेच माझे काही कस्टमर, IAS ऑफिसर, डिपार्टमेंटच्या मॅडम, कुर्री मॅडम ह्यांनी पण आमच्या शॉपमध्ये व्हिजिट करतात, शॉपिंग करतात आणि त्यांना एकदम घरासारखं वाटतं शॉपिंग करताना. तुम्ही विचारल्याप्रमाणे माझा आवडतं चित्रपट आहे हम साथ साथ, माहेरची साडी. माझी आवडती अभिनेत्री आहे काजोल, माधुरी. माझा आवडता कलर आहे पिंक. माझं आवडतं धार्मिक क्षेत्र आहे तिरुपती बालाजी. माझं घट्ट नातं आहे माझ्या आईशी, माझ्या मुलांशी, माझ्या भाऊ बहिणांशी, माझ्या नवऱ्याशी. ह्यांना मी माझे काही पण झालं तर माझे सुख दुःख शेअर करते. माझं हॉबी आहे रीडिंग, डान्सिंग, म्युझिक. माझं फेवरेट सिंगर आहे किशोर कुमार, लता मंगेशकर. माझा आवडता पदार्थ आहे साऊथ इंडियन डिशेस. माझी आवडती गाडी बलेनो. आवडता दागिना आहे अंगुठी, इयररिंग्स, ब्रेसलेट, नेकलेस. मला दागिने घालायला फार आवडतात. माझा आवडता पक्षी आहे मोर. माझा आवडता देश माझा भारत देश. माझा आवडता नेता मोदीजी. माझे आवडते समाजसुधारक सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले. तसेच माझे आवडते पर्यटन क्षेत्र आहे. माझा भारतात तर विविध ठिकाणी मी फिरायला जातच असते, पण पुढे सिंगापूर, स्वित्झर्लंड, पॅरिसला पण आम्ही जाणार असं आमचं प्लॅन आहे फ्युचरमध्ये. तुम्ही विचारल्याप्रमाणे मी माझ्या स्वभावाबद्दल सांगू इच्छिते. माझा स्वभाव प्रेमळ, सगळ्यांशी मैत्री करणारा, तसेच जिद्दी आहे. म्हणजे मी मनात एक गोष्ट जर करायचा विचार केलं तर मी ते करूनच राहते. एक तर त्याच्यात मी प्लस होणार नाही तर मायनस होणार, पण मी न घाबरता ते कसं पुढे करायचं तेच माझ्या डोक्यात असतं की ही आता मी विचार केला आहे तर हे मी करूनच राहणार. तसेच मी कर्मावर फार बिलीव्ह करते. तुम्ही जेवढे चांगलं कर्म करणार ना तेवढे तुम्ही पुढे जाणार. लाईफमध्ये अप डाऊन येणार, पण कर्म तुम्ही चांगले केले ना जीवनात तुम्ही नक्कीच यशस्वी होणार. आज TV महाराष्ट्र न्यूज चॅनलवाल्यांनी मला आपले मनातील संवाद कोणा एका व्यक्तीबरोबर साधायला लावले आहे. तर मी हे संवाद माझ्या सासऱ्यांबरोबर बोलते. ते ह्या जगात नाही आहे, पण मी त्यांना काही सांगू इच्छिते. हॅलो पप्पाजी.
तुम्ही मला 2012 ह्या वर्षी दरगड सारीज आणि शोरूम हे उभं करून दिलं. त्यामुळे मी जीवनात फार पुढे गेली. एक चांगली आदर्श माता, एक चांगली बिझनेस वुमन उभी राहिली. हे सर्व करत असताना तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहिले. मला सांगितले तुझी काय इच्छा आहे ते तू कर. तुम्ही आणि तुमचा मुलगा नितीन म्हणजे माझे मिस्टर हे नेहमी मला जे करायचं ते तू कर. तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण कर. आम्ही नेहमी तुला सपोर्ट करू. खरंच तुम्ही त्यावेळेस मला सपोर्ट केलं. त्यामुळे आज मी आहे. आणि माझं पुढचं जीवनाचं उद्दिष्ट आहे की मी माझं एज्युकेशन जेवढं चांगलं फ्रीमध्ये लोकांना देईल व किती लोकांना स्वतःच्या पायावर, किती महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल त्याचं मी नेहमी जीवनात प्रयत्न करेल. हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही असंच आशीर्वाद, तुम्ही आणि माझ्या सासू सासरे असं तुमचं दोघांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे, आमच्या कुटुंबाशी राहू दे आणि आम्ही नक्कीच जीवनात पुढे जाऊ. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में मत मोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू सत्संगत में जाया कर, गीत प्रभु के गाया कर. साज सवेरे उठ के बंधु, गीत प्रभु के लगाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में मत रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू बुलबुला है पानी का, मत कर जोर जवानी का. समझ संभल के कदम रखो, पता नहीं जिंदगानी का. सबसे मीठा बोल रे, मिट्टी में मत रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मतलब का संसार है, किसका क्या इतवार है. समझ समझ के कदम रखो, फूल नहीं अंगारा है. मन की आंखें खोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में मत रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हाँ बोला ताई, जोरात. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे चल के, भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना.